नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज मी तुम्हाला पहिला मार्गशीर्ष गुरुवारचा व्हिडिओ शेअर करणार आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। चला सुरुवात करूया। आज गुरुवार आहे तर मी प्रत्येक गुरुवारी तुळशीला कच्चे दूध वाहते। खूप चांगला अनुभव आहे याचा, तुम्हीही करून पहा। यानंतर देव पूजेची भांडी सर्व उजळून घेतलं। आज घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण वाटत होतं। असं वाटत होतं की आज दिवाळी सण आहे असंच वाटत होतं। यानंतर उंबरठा लेपण, रांगोळी हे सर्व सकाळीच मी करून घेतलं। त्यानंतर देवपूजा, त्यामध्ये स्वामींचा अभिषेक, महालक्ष्मी आईचा अभिषेक हेही मी सर्व केलं। डिटेल व्हिडिओ नाही काढला याचा। तुम्हाला मी आता आजची पूजा दाखवते। आज मी स्वामींना ना छान पगडी घातली, किती छान दिसतात बघा आपले स्वामी। चला देवपूजा तर झाली, आता पूजेची मांडणी करायची। मी देवघरासमोरच पूजा मांडणी करणार आहे। त्यासाठी थोडंसं मी डेकोरेशन करणार आहे, त्यामुळे आपली पूजा खूप सुंदर अशी दिसून येते। आज मी महालक्ष्मी आईला गुलाबी रंगाची साडी घालणार आहे। आजच्या पूजेमध्ये जास्त मी गुलाबी रंगाचा वापर करणार आहे। चला बॅक डेकोरेशन तर झालं, आता पूजा मांडणी करूया। सर्वप्रथम रांगोळीने मी स्वस्तिक काढून घेतलं, त्याच्यावर चौरंग ठेवला, त्यावर वस्त्र अंथरून अष्टदल कमळ काढलं तांदळाने, आणि मग त्यावर कमळाचं आसन ठेवलं। त्यावरती कलश ठेवला, कलशामध्ये हळदी कुंकू, पैसा, सुपारी सर्व घातलं। कलशावर 5 प्रकारची पानेही घातली आणि त्यानंतर त्यावर नारळ ठेवून आज मी पद्म महालक्ष्मीचा मुखवटा लावणार आहे। आपली देवी आई या गुलाबी रंगाच्या साडीमध्ये किती सुंदर दिसते बघा। आता मी सर्व दागिने घालून घेते देवी आईला। मी जसं एक एक दागिना घालत होते तसं देवी आईचं रूप खुलून येत होतं। खूप सुंदर दिसत होतं देवी आईचं रूप। आता आपली देवी आई तर सजली, आता पुढची मांडणी करून घेते। रांगोळीशिवाय तर पूजा अपूर्ण आहे आपली। ती रांगोळी काढली की पूजा खूप सुंदर दिसते। आज रांगोळीमध्ये देखील मी गुलाबी रंगाचाच वापर केला आहे। पूजा मांडणी तर झाली। आज पहिला गुरुवार आहे म्हणून मी लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते देवघरापर्यंत, म्हणजे जिथे आपण पूजा मांडणी केली तिथपर्यंत कुंकवाने मी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत। तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला, त्यानंतर उंबरठ्याची पूजा केली। तुम्हाला मी दाखवते बघा, उंबरठ्याजवळ जो तुपाचा दिवा लावला ना त्यामध्ये 2 विलायची, 2 लवंग हे मी घातले आहेत लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी। लक्ष्मी मातेला त्या खूप प्रिय आहेत। यानंतर मी सर्व पूजा करून घेतली, पोथी वाचली, आरती केली। खूप प्रसन्न घरामध्ये असं वाटत होतं। त्यानंतर आज मी कुंचनही भरला। यानंतर सर्व मंत्रांचे पठण केले, म्हणजे श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक, विष्णू गायत्री मंत्र असं बरंच काही वाचन केलं। यानंतर नैवेद्यही बनवायचं आहे, तर आज मी शेवयाची खीर करणार आहे नैवेद्यासाठी। तुम्हाला संपूर्ण पूजा दाखवते, कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.